आज मीरा रोडमध्ये मराठी एकीकरण समितीनं मोर्चाचं आयोजन केलेलं होतं आणि या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती। यावेळी मोर्चा काढण्यासाठी आलेल्या मराठी एकीकरण समिती कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आली। मोठ्या संख्येने इथं आलेल्या मराठी माणसांची पोलिसांकडून धरपकड झाली आणि धरपकड केली तरी मोर्चा काढण्यावर मराठी बांधव ठाम होते। सरकारकडून दडपशाही सुरू असल्याचा आरोप मोर्चेकरांनी केला। जर व्यापाऱ्यांच्या मोर्चाला परवानगी दिली तर मग आमची गळचिपी का, आमची धरपकड का, असा सवाल मोर्चेकरी करताना दिसत होते। अखेर धरपकड आणि वातावरण तापल्यानंतर मोर्चाला परवानगी देण्यात आली। आधी ठरलेल्या मार्गानेच अखेर मोर्चा काढण्यात आला। मीरा रोड स्टेशनकडे आल्यानंतर हा मोर्चा समाप्त झाला आणि या मोर्चातून मराठी एकजुटीची ताकद मीरा रोडमध्ये दिसली। मीरा भाईंदरमध्ये मराठी माणूस 12-15% आहे। जेवढे आहेत तेवढे तुला पुरून उडणार एवढं नक्की आहे। त्यामुळे एक चेतावणी देतो की ह्याच्या पुढे आमच्या नादाला लागायचं। मराठी माणूस कोणाला ऐकणार? आपली एकजूट, आपली एकजूट, आपली एकजूट। मराठी माणूस आगे बढ़ो। आता हे जर ठाण्यात घडलं असतं तर तुम्ही विचार करा काय घडलं असतं। माझ्यासोबत राजन विचारे पण आहेत, त्याचा अर्थ काय झाला असतं कळलं तुम्हाला। त्यामुळे याच्या पुढे मराठी माणसाच्या नादाला कोणी लागेल त्यांनी लक्षात ठेवा, आम्ही आता एकत्र होणार। जेवढं वेगळं व्हायचं तेवढं झालं। आता याच्या पुढे मराठीसाठी आम्ही एकत्र आहोत, आपण सगळे एकत्र राहू।